हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। विजय शिवतारे दौंड दौरा अर्धवट सोडून पुण्यामध्ये परतले। अचानक तब्येत बिघडल्याने पुण्यातील रुबी हॉलमध्ये उपचारासाठी दाखल। मंत्री दीपक केसरकर आणि राहुल शेवाळेंनी घेतली शिवतारेंची भेट। शिवतारेंची प्रकृती ठीक नसल्याची केसरकरांची माहिती, तर भेटीत कोणतीही राजकीय चर्चा नाही, केसरकरांकडून स्पष्टीकरण। माझ्या विचाराचा खासदार निवडून द्या, बारामतीमध्ये जशी कामं केली तशी कामं पुरंदरमध्ये करेन, अजितदादांचं मतदारांना आश्वासन। आज दुपारी 3 वाजता लोकसभा निवडणुकांची घोषणा होणार। 3 वाजल्यापासून देशभरात आचारसंहिता लागणार। देशभरात 7 टप्प्यात लोकसभा निवडणूक होण्याची शक्यता, तर महाराष्ट्रात 4 टप्प्यात निवडणूक होण्याचा अंदाज। राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक। लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार। बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय होण्याची शक्यता। रवी राणांच्या युवा स्वाभिमानचा आज अमरावतीमध्ये कार्यकर्ता मेळावा। नवनीत राणा आजच कार्याध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याची शक्यता। अमरावतीमध्ये निर्णय घेणार, दिशा ठरणार असे बॅनर व्हायरल। रामटेकचा पेच कायम असताना शिवसेनेच्या कृपाल तुमाणेंकडून प्रचाराला सुरुवात। तुमाणेंकडून काटोल नरके परिसरात कार्यकर्ता मेळावा, तर भाजपकडून रामटेकवर दावा। महाविकास आघाडीतील 42 जागांचं वाटप निश्चित। 6 जागांवरील चर्चा अंतिम टप्प्यात, सूत्रांची माहिती। 17 मार्च नंतर महाविकास आघाडीचं जागा वाटप होण्याची शक्यता, तर वंचितबाबतही रणनीती ठरल्याची माहिती। ठाकरे गटाकडून अरविंद सावंत यांना दक्षिण मुंबईतून लोकसभा लढण्याची पुन्हा संधी। मुंबईतील सभेमध्ये उद्धव ठाकरेंकडून अरविंद सावंत यांना उमेदवारी जाहीर। ठाकरे गटाकडून छत्रपती संभाजीनगर लोकसभेचा तिढा सोडवण्याचा प्रयत्न। चंद्रकांत खैरेंची उमेदवारी जवळपास निश्चित, तर अंबादास दानवेही इच्छुक। ठाकरे गटाच्या सूरज चव्हाणांविरोधात आरोपपत्र दाखल। ईडीकडून पीएमएलए कोर्टात 2500 पानी आरोपपत्र दाखल। 28 मार्चला आरोपपत्रावर सुनावणी। सर्व शाळांनी शिक्षकांसाठी ड्रेस कोड ठरवण्याचे आदेश। शिक्षकांना जीन्स आणि टी शर्टवर बंदी, तर एकाच रंगाचा ड्रेस कोड सर्व शिक्षकांनी वापरावा। मार्गदर्शक सूचना जारी। पुणे जिल्ह्यातील भीमाशंकरसह 71 मंदिरांमध्ये ड्रेस कोड लागू। महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या सुनील घनवट यांची माहिती। 5 रुपये दूध अनुदानासाठी दुधाचा खरेदी दर 27 वरून 25 रुपये। राज्य सरकारचा निर्णय। सरकारच्या निर्णयामुळे दूध शेतकऱ्यांना 2 रुपयांचा फटका। राहुल गांधी यावेळी एकाच मतदारसंघातून निवडणूक लढवणार। राहुल गांधी अमेठीतून न लढता पुन्हा एकदा वायनाड मतदारसंघातून लढणार, सूत्रांची माहिती। राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा आज मुंबईत दाखल होणार। धारावीत राहुल गांधींच्या रोड शोचं आयोजन, तर संध्याकाळी चैत्यभूमीवर भारत जोडो यात्रेची सांगता। तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री केसीआर यांच्या कन्या के कविता यांना ईडीकडून अटक। दिल्लीमध्ये घोटाळा प्रकरणात कारवाई। के कविता यांच्या दिल्लीतील घरी ईडीची छापेमारी। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।